नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी माझ्या हाती लागलेली आहे. टीईटीची तयारी करणाऱ्या लोकांसाठी मी असं म्हणेल की हा जो निर्णय मी जो तुम्हाला सांगणार आहे, माझ्या हाती जी ब्रेकिंग न्यूज लागलेली आहे, हा निर्णय बऱ्यापैकी टीईटीच्या बाबतीतलं सगळं काही बदलणार आहे. म्हणजे परीक्षा पॅटर्न बदलणार आहे, परीक्षा कंडक्टिंग बॉडी बदलते, सगळं काही बदलणार आहे. तुम्ही म्हणसाल एक्झॅक्टली न्यूज काय? एक्झॅक्टली न्यूज अशी मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता सरळ सरळ सांगतोय की माझ्या हाती एक व्हायरल झालेलं पत्र लागलंय. त्याची सत्यता मी थोडीफार तपासून पाहण्याचा प्रयत्न केलाय काही सोर्सेस कडून, आणि मला असं कळतंय की हे पत्र सत्य आहे. हे पत्र सत्य आहे. तुमची टीईटी 28 जून 2026 ची होणारी जी टीईटी होती, जी कॅन्सल झाली, ती कॅन्सल झालेली टीईटी आयबीपीएस घेणार आहे. आयबीपीएस घेणार आहे आणि परीक्षा ऑनलाईन होणार आहे. लक्षात घ्या, पुन्हा रिपीट करतो. टीईटीची परीक्षा, येणारी परीक्षा, फेरपरीक्षा जी होणार आहे ती आयबीपीएस घेणार आहे आणि परीक्षा ऑनलाईन होणार आहे. एवढं लक्षात घ्या. मी पत्रक तुमच्या समोर वाचून दाखवतोय की हे परीक्षा परिषदेने, आता तुमच्या समोर थोडंसं दिसल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आजच्याच डेटचं पत्रक आहे. 2 तारखेचं आजच्या डेटचं 2 तारखेचं पत्रक आहे. कुणाला लिहिलंय पत्रक? प्रति माननीय व्यवस्थापक, आयबीपीएस गोपनीय संस्था. आता कोणाकोणाला गेलंय ते बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या. याच्यामध्ये आता पहिल्या पॅरामध्ये लिहिलंय की जी कॅन्सल झाली होती तिचं अशा पद्धतीचं दिलंय. आणि पुढे काय म्हणलंय याच्यामध्ये बघा, लक्षात घ्या. दिनांक 1 सप्टेंबर 2000 सर्वोच्च न्यायालयाच्या याच्यानुसार सदर परीक्षेचे आयोजन वर्षातून किमान 2दा घेण्याचे प्रस्तावित आहे. तसेच यापुढे होणाऱ्या परीक्षा देखील ऑनलाईन कार्यपद्धती अवलंब करून घ्यावायच्या असल्याने शासन निर्देशानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2026 चे आयोजन आपल्या संस्थेमार्फत शक्य तितक्या लवकर सुरक्षितरित्या व पारदर्शकपणे घेण्याकरिता विनंती करण्यात येत आहे. म्हणजे आयबीपीएस ला विनंती केली गेली की येणारी ही जी फेरपरीक्षा होणार आहे, ही फेरपरीक्षा आयबीपीएस न घ्यावी. तो नसेल सर, यांना बदलणार काय? बघा, आयबीपीएस ची प्रश्न विचारण्याची पद्धती वेगळी असते, प्रश्न सेट करण्याची पद्धती वेगळी असते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची प्रश्न विचारण्याची पद्धती वेगळी असते. म्हणजे तुम्हाला अभ्यासाच्या पॅटर्न मध्ये बदल करावा लागणार आहे, सगळ्याच गोष्टीमध्ये बदल करावा लागणार आहे भावांनो. आता बाकीची सगळी इत्यंभूत माहिती एवढं लक्षात घ्या फक्त की आताच्या घडीसाठी शिक्षण क्षेत्रातली सर्वात मोठी घडामोड आहे. टीईटीची परीक्षा आयबीपीएस घेणार. आता बाकी सिलेबस मध्ये काय चेंजेस होतील, पॅटर्न मध्ये काय चेंजेस होतील, त्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमधलं डिटेल व्हिडिओ, थोडीशी आणखी चांगल्या पद्धतीची माहिती घेऊन थोड्याच वेळात, आणखी अर्ध्या पाऊण तासामध्ये, 1 तासामध्ये पुन्हा लाईव्ह येतो. तोपर्यंत ही माहिती तुमच्या मित्रापर्यंत, तुमच्या मैत्रिणीपर्यंत, तुमच्या सगळ्या शिक्षक मित्र मैत्रिणीपर्यंत, टीईटीची तयारी करणाऱ्या सगळ्या मित्र मैत्रिणीपर्यंत ही माहिती शेअर करा. आणि पुढच्या व्हिडिओचे अपडेट भेटण्यासाठी सगळं आपल्या ह्या मास्टर टीचर ह्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. काहीच वेळात बाकीचे अपडेट घेऊन लगेच लाईव्ह येतोय. थँक्यू.